शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी बांधकाम ठेकेदारांच्या वतीने जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडून केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्या कारणामुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। या निवेदनात गेल्या 2 वर्षापासून शासकीय निधी अत्यल्प मिळत आहे। आमची देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत, त्यामुळे आम्हास काम करणे खूपच कठीण होत आहे। आमची प्रलंबित देयके लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा आम्ही सर्व काम बंद आंदोलन करणार आहोत। दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्या कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास दिनांक 22 ऑगस्ट 2024 पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आलाय। आम्ही सगळे ठाण्याचे शासकीय ठेकेदार आहोत आणि गेले 2 वर्ष झाले आम्हाला निधी मिळत नाहीये आणि आलाच निधी तो एकदम अल्प असतो आणि त्याच्यात 4-5 लाख रुपये त्याच्यापेक्षा काही जास्त आम्हाला मिळत नाही। आणि आम्ही हे आज आम्हाला निधी मिळावा ह्याच्यासाठी, कारण आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा करतोय, पण आमच्या मागणीला कोणाचंच प्रत्युत्तर नाही आहे की बाबा तुम्हाला एवढा निधी देणार आहे, काय करणार आहे। मग आता सांगणार की दिवाळीला चांगला निधी येतो आहे, मग सांगणार जानेवारीमध्ये चांगला निधी येतो आहे। मग प्रत्येक वेळेला 5 आणि 6 कोटी एवढाच निधी येतो ठाण्याला आणि त्याच्यात आम्हाला 4 आणि 5 लाखाच्याच हे मिळतात। आमची प्रलंबित जी देयके आहे ती 5 आणि 6 लाखाची प्रलंबित देयके मिळतात। तर आमचं म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे, सगळ्या ठेकेदारांचं, की आम्ही आता यांना निवेदन देऊन दमलेलो आहोत, तर आत्ता आम्ही आंदोलन करणार आहे। आज पण आम्ही एस साहेबांना निवेदन दिलेलं आहे की 22 तारीखपर्यंत तुम्ही आम्हाला उत्तर द्यायचं आहे, जे निवेदन दिलं आहे त्याचं उत्तर द्यायचं आहे की तुम्ही काय करणार आहात, किती निधी देणार आहात त्याच्या संदर्भात। तर 22 तारीखपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत इथे सगळे ठेकेदार मिळून। आणि जोपर्यंत आम्हाला निधी मिळत नाही, असा नाही आम्हाला 5-6 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये एवढा निधी नको आहे आम्हाला, जेवढी प्रलंबित देयके आहेत त्याच्या 50% तरी आम्हाला निधी देण्यात यावा, नाहीतर आम्ही सगळेजण आमरण उपोषणासाठी आम्ही इकडे बसणार आहोत। पण आम्हाला आता खूप म्हणजे एवढी कामं करून सुद्धा आम्हाला निधी मिळत नाहीत। आणि दुसरी गोष्ट, बांधकाम मंत्री आमच्या ठाण्याचेच आहेत, CM आमचे, मुख्यमंत्री आमचे ठाण्याचे आहेत, तरी आमच्या व्यथा नाही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत किंवा आमच्या मागण्या मान्य होत नाही आहेत, याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा, नाही तर सगळे ठेकेदार आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत 22 तारीखपासून। आतापर्यंत ह्या सर्व कामं पहिली करून घेतली जातात, सांगितलं जातं असं कामं अर्जंट बेसवर आहेत आणि त्याच्याही मंजुरी दिल्या जात नाही आहेत। लवकरात लवकर याची मंजुरी देण्यात यावी। कारण आम्ही ठेकेदार इथले तर कामं करत असतो, 100 ठेकेदार आहोत आणि सगळेजण आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, ठाणे। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।